नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण वाटण न करता कांदा टोमॅटोमध्ये छान असं सुक्कं चिकन करणार आहोत। हे चिकन करायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी झटपट होतं, छान आतपर्यंत शिजतं, अगदी मऊसूत होतं आणि ज्युसी असं हे चिकन तयार होतं। कांदा टोमॅटोमुळे याला एक खूप छान टेस्ट येते, तर असं चिकन तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चिकन करण्यासाठी इथे मी पाव किलो चिकन घेतलं आहे। ते चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत। कांदा बारीक नाही चिरायचा, असा उभा लांब चिरायचा। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। आता इथे 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडा आल्याचा तुकडा, कोथिंबीर घेतली आहे आणि पोहे खाण्याचे चमचे असतात ते 2 ते 3 चमचे सुकं खोबरं घेतलं आहे। हे सुकं खोबरं भाजायचं आणि ह्या सगळ्याची फक्त पाणी घालून एक पेस्ट करून घ्यायची आहे। या व्यतिरिक्त आपल्याला कुठलाही मसाला याच्यात घालायचा नाही आहे। आता आपण हे भाजून याला बारीक करून घेऊया। आता गॅसवर कढई ठेवली आहे। कढईत थोडं तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक तेजपत्ता घालायचा आहे आणि आपण जे कांदे चिरून ठेवले ते घालायचे। कांदा आता आपल्याला खूप असं लालसर नाही भाजायचं आहे, थोडा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। म्हणजे चिकनसाठी आपल्याला कांद्यातला ओलावा लागणार आहे, म्हणून कांदा थोडा गुलाबी रंगावरती आता परतून घेऊया। आता इथे कांदा गुलाबी रंगावरती परतून घेतला आहे। आता मगाशी आपण जे आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली ती याच्यात घालायची आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे मी 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलं आहे। आलं लसूणचा कच्चा वास निघून गेला आहे। आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे, 1 चमचा चिकन मसाला, एक लहान अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मसाले घालताना गॅस एकदम बारीक करायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे कढईला थोडंसं चिकटतं तर 2 चमचे फक्त पाणी घालायचं, म्हणजे आपण जे मसाले घातलेत त्याचा छान फ्लेवर आपल्या ग्रेव्हीमध्ये येतो आणि मसाले छान भाजले जातात। आता हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण जे टोमॅटो चिरून ठेवले ते याच्यात घालायचे आणि टोमॅटो देखील छान मऊ होईपर्यंत याच्यात आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता इथे कांदा टोमॅटो आणि सगळे मसाले छान परतले, छान सगळं असं एकजीव झालं आहे। आता आपण जे चिकन धुवून ठेवलं होतं ते याच्यात घालायचं आणि सगळं मिक्स करायचं। आता गॅस थोडा मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला हे चिकन या कांद्या टोमॅटो मसाल्यात परतायचं आहे। आता एक 2 ते 3 मिनिटं मी मोठ्या गॅसवरती हे चिकन असं परतून घेतलं आहे। आता याच्यात लगेच पाणी नाही घालायचं, याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला 1-2 मिनिटं एकदम गॅस कमी करून थोडं पाणी न घालता शिजवून घ्यायचं आहे। आता या चिकनवर आपण 2 मिनिटं झाकण ठेवलेलं, बघा तेलामध्ये छान हे चिकन असं त्याला तेल सुटलं आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं। असं केल्याने काय होतं, आपलं चिकन लवकर शिजतं। आता मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तर अर्धी वाटीच फक्त याच्यात पाणी घालायचं। आपल्याला हे वाफेवरच शिजवायचं आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आणि याच्यावर झाकण ठेवून अधूनमधून चेक करायचं। जर अगदीच पाणी कमी वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं। आता हे चिकन मी एक 25 मिनिटं एकदम बारीक गॅस करून वाफेवर अधूनमधून चेक करत शिजवून घेतलं आहे। तर हे बघा अगदी परफेक्ट शिजलं आहे, अगदी सहज तुटतं आहे। आता हे चिकन तयार आहे। आता गॅस बंद करूया। आता इथे आपलं वाटण न करता केलेलं कांदा टोमॅटो शिजवलेलं चिकन करून तयार आहे। कांदा टोमॅटोमुळे या चिकनला खूप सुंदर टेस्ट येते। आपण बाकी काही मसाले घातले नाही तरी याची चव खूप सुंदर लागते। तर असं चिकन तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।